स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 73 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 73. श्रीमान प्रभू गृहस्थ. मुंबईहून कोणी श्रीमान प्रभू गृहस्थ समर्थांच्या दर्शनास आले होते. त्यांनी ब्राह्मणांबरोबर पूजेचे साहित्य व पक्वान्नाने भरलेले एक ताट आणले होते. समर्थांचे दर्शन घेऊन आणलेले ताट ब्राह्मणांकडून खाली ठेवताच ब्राह्मणाला श्री स्वामी महाराज म्हणाले, गधे, 5,000 रुपये रख लो, नहीं तो ले जाओ, कभी छोड़ना नहीं. असे श्रीमुखातून 3 वेळा निघालेले वाक्य ऐकून तो म्हणाला, महाराज, मी तर स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतो, मला 5,000 रुपये कुठून मिळणार. असो. श्री समर्थ बसले होते. त्यांच्या मागल्या बाजूस शेराचे कुंपण होते. त्याच्या आत एकाएकी एक वृद्ध फकीर व त्याच्याजवळ काळ्या रंगाचा एक तेजपुंज कुत्रा बसलेला सर्वांच्या दृष्टीस पडला. इकडे समर्थांच्या पुढे ठेवलेले ताट त्या ब्राह्मणांना दाखवून श्री स्वामी महाराज म्हणाले, उनको खिलाओ. ब्राह्मणाने आज्ञेप्रमाणे ते ताट फकीरापुढे नेऊन ठेवले. नंतर फकीराने स्वतः व कुत्रा मिळून त्या ताटातील अन्न भक्षून फक्त 5 घास त्या ताटात बाकी ठेवले. प्रभू गृहस्थांनी श्रींची यथासांग पूजा करून ते प्रसादाचे ताट घेऊन सोबतच्या ब्राह्मणासह ते बिराडी परतले. ते फकीराचे राहिलेले प्रासादिक अन्न भक्षण करावे की न करावे या विचारात ते पडले. मग त्यांनी त्याबद्दल राजोपाध्ये, नारायण भट, हिरळीकर व व्यंकटेश शास्त्री वगैरे मंडळींना विचारले. तेव्हा त्यांनी याचे निराकरण श्री स्वामी समर्थच करू शकतील असे सांगितले. नंतर प्रभू गृहस्थ ब्राह्मणासह पुन्हा श्री समर्थांच्या दर्शनास गेले. समर्थांनी त्यांना अवलोकन करताच म्हणाले, तुम्हें खाना है तो खाओ, घर घर पंचायत क्यों करता है. हे श्रींचे भाषण ऐकून प्रभू गृहस्थ चरणी नमून निशंकपणे परत ब्राह्मणासह बिराडी आला व मनोभावे तो प्रसाद ब्राह्मण आणि सर्वांनी ग्रहण केला. पुढे दुसऱ्या दिवशी श्रींचे दर्शन घेऊन प्रभू आणि सोबतचे ब्राह्मण परत मुंबईला गेले. तेथे गेल्यावर असा चमत्कार घडून आला की त्या प्रभू गृहस्थाच्या मावशीजवळ हा सोबतचा ब्राह्मण पूर्वी आचारी होता. ती बाई चांगली धनसंपन्न होती. तिने त्या ब्राह्मणाला विश्वासू गरीब पाहून आपल्या संतोषाने 5,000 रुपये बक्षीस दिले. अशा प्रकारे 5,000 रुपये मिळवण्याचा स्वप्नात देखील संभव नसताना त्याला श्री समर्थ कृपेने 5,000 रुपये मिळाले. ब्राह्मणाला प्रसाद ग्रहण केला म्हणून श्री समर्थ कृपेने त्यांच्या वाक्याप्रमाणे सहज लाभ घडला व तो प्रभूही पुढे मोठ्या भरभराटीस आला. येथे बखर क्रमांक 73 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.